झाले ना मेहंदी काढून? मग येतेस जरा सोबत? नाही म्हणजे देवाच्या पाया पडायचं होतं. कसं आहे, शुभ कार्याची सुरुवात करतोय ना, मग देवाला नमस्कार करायला हवा की नाही? ठीक आहे. चल. भाईसाहेब चला, मी बी येते तुमच्या संग. नाही नको, म्हणजे मी आहे ना, मी घेऊन जातो तुमच्या मुलीला. भाईसाहेब किती बारीक सारीक गोष्टींचा विचार करताय तुम्ही माझ्या राणीसाठी. तुमचं लई मोठं मन आहे. तुमचे उपकार मी कधीच नाही फेडू शकत. मालती मॅडम, अहो देवारा तर इकडं राहिला. काय झालं? अहो तुम्ही असं का पकडलं मला? मॅडम तुम्ही असं का वागताय माझ्या बरोबर? तुला अजूनही साळसूतपणाचा आव आणायचाय? तुला खरंच माहित नाहीये मी तुझ्याशी अशी का वागतीये? तुझ्या हातावर काय लिहिलंय? बोल ना, काय लिहिलंय तुझ्या हातावर? इंदिरा सरांचं नाव. आता काही बोलायचंय तुला? काय ग, का मागे लागलीस माझ्या इंद्राच्या? मुळात ही तुझ्या लग्नाची मेहंदी आहे ना, मग यावर इंद्राचं नाव लिहायची हिंमत कशी झाली तुझी? नाही मॅडम, मला यातलं काहीच माहित नाही. मी नाही सांगितलं हे नाव लिहायला. मूर्ख समजतेस का ग तुम्हाला? मूर्ख वाटते का मी तुला? हे असं बघून काय मिळतंय? हा, माझ्या इंद्राशी जवळीक साधून तुला नेमकं काय साध्य करायचंय? काय मिळवायचंय तुला? पैसा, ही प्रॉपर्टी का सगळंच? मॅडम असं बोलू नका. माझ्या मनात सुद्धा असं काही नाहीये. मी खरंच सांगते, अहो त्या मेहंदीवाल्या मुलीला मी नयनचं नाव लिहून दिलं होतं चिठ्ठीवरती. मला माहित नाही हे कसं. मॅडम मी माझ्या आई भावांची शपथ घेऊन सांगते, मी नाही केलं. मी का लिहीन इंद्रजित सरांचं नाव माझ्या हातावरती? बस, गप्पा बसायचं, एक शब्दही बोलायचा नाही आता पुढे. आता मी तुला तुझी लायकी दाखवते. ही चूल दिसतेय? ही चूल आत्ताच्या आत्ता सारवायची. मॅडम असं करू नका. तुम्ही माझं ऐकून मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मी काय सांगितलं ते ऐकलंस ना तू? आत्ताच्या आत्ता ही चूल सारवायची तुला, लगेच. कळली तुला? तुझ्या हातांची लायकी कळली? हे हात इंद्राचं नाव लिहिण्यासाठी नाही, ही असली कामं करण्यासाठी बनली आहेत. तेव्हा स्वतःची लायकी विसरायची नाही. आणि यापुढे माझ्या इंद्राचं नाव तुझ्या हातावरच्या मेहंदीवरच काय, तुझ्या ओठावर पण आलेलं मला चालणार नाही. कळलं? झालं सगळं कसं अगदी माझ्या मनासारखं झालं. आता पुढची गोष्ट खूप साधी सरळ सोपी आहे. आता मला काहीच करावं लागणार नाही. जे काही करेल ते स्वतः राणीच करेल. ती चिडेल आणि स्वतःचं लग्न स्वतःच मोडून टाकेल.